राहुरी तालुक्यातील वळण परिसरात सकाळी बिबट्यानं शेतमजुरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मात्र प्रसंगावधान राखत मजुरानं प्रतिकार केल्यानं मोठा अनर्थ टळला। राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण येथील मुळा नदी पात्रा परिसरातील चव्हाणमाळा येथे सकाळच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात घबराट पसरली आहे। यावेळी जवळच मच्छीमारी करत असलेल्या जालिंदर पवार या आदिवासी मजुरावर बिबट्यानं अचानक झेप घेत हल्ला चढवला। मात्र जालिंदर पवार यांनी प्रसंगावधान राखत हातातील काठीनं प्रतिकार केल्यानं बिबट्या तेथून पळून गेला। या झटापटीत बिबट्याच्या नख्यानं पवार जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान मुळा नदी पात्र परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे वन विभागानं तातडीनं पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली। या घटनेविषयी जखमी जालिंदर पवारनं अधिक सांगितलंय। ते एकदम तिथे ना माणसं बिनसं ओळखत होते चव्हाणाच्या माळ्यात, म्हणून मी पुलावून पाठवलं उतरतो तिथं जॉबिंगला ती मी गेलो तिथं त्यांच्या त्या बारीक मुलं ते वायडा चालू होता ना, त्या टायमाला त्यानं काय केलं, झेप घातली माझ्यावर। झेप घातल्यावर मग मी त्याला दांडा बसवलं ते डोक्यावरून असं तिरका पाळडा मग खाली या साईडला तिरका पाळड्यावर मग पळाला त्याचा जीव घेऊ, पण तरी एक डोपाटी बसवली त्याला। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।